हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा जयंतीने नालायक समीरला रंगेहात पकडलं, त्यानंतर त्याची धुलाई झाली. आधी नाईकबाईंनी त्याला कुटलं, मग त्यानंतर या डॉलीला, समीरच्या गर्लफ्रेंडला जयंतीने धुतलं आणि मग चक्क पॉप्सिकल्स, जयंतीच्या ज्या पॉप्सिकल्सबद्दल आपण ऐकत होतो, तो पॉप्सिकल्स घरी आलाय. आणि हा पॉप्सिकल्स साधासुद्धा माणूस नाही आहे, तर चांगलाच मोठा गुंड आहे आणि आमदारकीला उभा राहणार आहे. त्यामुळे आता या समीरचं काही खरं नाही आणि हेमंतची सुद्धा धुलाई होऊ शकते असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समीर त्याच्या दुकानात असतो आणि त्याच्या दुकानावर काम करणारी दोन मुलं त्याला आपल्या सगळ्या ऑर्डर्सबद्दल सांगत असतात. आणि तेवढ्यात समीरची नजर त्याच्या गर्लफ्रेंडवर, डॉलीवर जाते. या दोघांपैकी एकच जण बाहेर ऑर्डर द्यायला जाणार असतो, तर समीरला डॉलीबरोबर मजा करायची असते. त्यामुळे समीर या दोघांना सांगतो, एकच माणूस दोन ऑर्डर घेऊन जाणार का? ऑर्डर द्यायला उशीर होईल. एकाने वरती जा, एकाने खालती जा, असं म्हणून तो या दोघांना ऑर्डर द्यायला पाठवून देतो. आणि मग समीर लगेच या मँगो डॉलीला बोलवतो. डॉली तेथे येते आणि समीर विचारतो, तुम्हाला काय चकली पाहिजे का? डॉली म्हणते, हो, मला चकलीच पाहिजे. मग समीर तिला म्हणतो, चला तुम्हाला गरमागरम ताजी चकली देतो. असं म्हणून समीर डॉलीला घेऊन चक्क दुकानाच्या मागच्या बाजूला जातो. आणि त्याच वेळेस जयंती तिचा लाईव्ह व्लॉग करत करत दुकानासमोर येते आणि म्हणते, फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत आमच्या दुकानावर. हे दुकान माझं आहे, माझ्या नावाने, आणि माझा बेबी पांडा येथे खूप मेहनत करतो. जयंती आपल्या सगळ्या फॉलोअर्सला हे आपलं दुकान दाखवत असते आणि इकडे तिचा बेबी पांडा डॉलीबरोबर मस्त मजा करत असतो, रोमांस करत असतो. जयंती ही दुकानात येते आणि बेबी पांडाला हाक मारते, बेबी पांडा. पण बेबी पांडाला काय ऐकू येत नाही. त्यामुळे जयंती ही चक्क आतमध्ये जाते आणि आतमध्ये तर हा समीर डॉलीबरोबर मस्त पप्पी झप्पी घेत असतो. आणि त्याच वेळेस चक्क तेथे जयंती येते आणि जयंतीच्या व्लॉगमध्ये हे लाईव्ह सगळ्यांना दिसतं. जयंती सुद्धा तिच्या मोबाईलमध्ये हे पाहते आणि समीर मला चीट करतोय हे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आणि मग जयंती या दोघांना जोरात आवाज देते, समीर यू चीट. समीर आणि डॉली खूप घाबरतात आणि मग ही जयंती चक्क डॉलीचे केसच पकडते आणि डॉलीची चांगली धुलाई करते. समीर घाबरून म्हणतो, सोड तिला, सोड. डॉली म्हणते, आम्ही काही नाही केलं. पण जयंती तिला काही सोडत नाही आणि हाणत मारत तिला दुकानाच्या बाहेर घेऊन येते. समीर मागे मागे असतो. हा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे सगळे लोक जमा होतात. काही लोक व्हिडिओ शूटिंग करत असतात आणि दुकानातले कामगार सुद्धा परत येतात आणि विचारतात, काय झालं दादा, काय झालं वहिनी? समीर म्हणतो, काय नाही झालं, तुम्ही आतमध्ये जा. तर जयंती चिडून म्हणते, अरे नालायका, यू लायर. तर समीर चिडून म्हणतो, मला परत लायर म्हटली ना तर पहा, मी लायर नाहीये, काही पण गैरसमज करून घेतेस. जयंती म्हणते, आता मी तुला सोडत नाही, माझ्या पॉप्सिकललाच सांगते. समीर म्हणतो, ए लहान आहेस काय, येऊन जाऊन पप्पाला सांगते, पप्पाला सांगते. तर जयंती म्हणते, ते मी माझं पाहून घेईल, पण माझे पॉप्सिकल तुला पाहून घेतील. आता मी आधी मिलला सांगते. असं म्हणून जयंती समीरचा हात धरून त्याला घरी घेऊन येते, आरडाओरडा करू लागते. नाईकबाई बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं जयंती? तर जयंती रडत रडत सांगते, मिल, मी तुम्हाला सांगत होते ना, हा तुमचा मुलगा समीर मला फसवतोय, मला चीट करतोय आणि तेच खरं आहे. आज तर माझ्याकडे प्रूफसुद्धा आहे. हे ऐकून नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो आणि जयंती नाईकबाईंना हा व्हिडिओ दाखवते, ज्यामध्ये डॉली आणि समीर एकमेकांच्या जवळ येत होते. नाईकबाई समीरकडे रागारागाने पाहतात. समीरकडे बोलायला काही नसतं. समीर म्हणतो, अगं आई ते. आणि नाईकबाई समीरच्या सनसनीत मुस्काटात मारतात, त्याचं थोबाड फोडतात. तेवढ्यात नानी आणि दुसरी रजनी तेथे येते. या दोघींनाही मोठा धक्का बसतो आणि नानी जोरात ओरडते, ए शारदा. परंतु नाईकबाई काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि या समीरला ठणकावून सांगतात, समीर, मी तुला याआधी सांगितलं, मी तुझा आळस सहन करेल, मी तुझा उद्धटपणा सहन करेल, पण मी हा व्यभिचार सहन करणार नाही.
समीरची बोलतीच बंद झालेली असते. नाईकबाई त्यांचा रुद्र अवतार दाखवतात आणि इकडे नालायक समीरचा नालायक बाप बंड्या चक्क नाईकबाईंना सोडून या लाडबाईंच्या घरी मेथीची भाजी बनवत असतो. लाडबाई भलत्याच खुश असतात आणि म्हणतात, काय भारी वास येतोय. बंड्या खुश होतो आणि म्हणतो, टेस्ट करून पहा. आणि हा बंड्या ही भाजी टेस्ट करायला चमच्यामध्ये घेतो, त्यावर फुंकर मारतो. हे पाहून लाडबाई आणखीनच रोमॅन्टिक होतात आणि मग बंड्या त्यांना स्वतःच्या हाताने ही मेथीची भाजी भरवतो, तर लाडबाई त्याचा हातच पकडते. त्यामुळे बंड्या भलताच खुश होतो आणि लाडबाईंकडे एकटक पाहतच राहतो. लाडबाई त्याला भानावर आणते आणि म्हणते, वा हेमंतराव वा, नात खुळा, अशी मेथीची भाजी ना मी आयुष्यात कधीच खाल्ली नव्हती. आता आमचं ठरलंय, मला जेव्हा मेथीची भाजी खायची असेल ना तेव्हा मी तुम्हालाच बोलवणार. तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्याही हातची मेथीची भाजी काय मी खाणार नाही. हे ऐकून बंड्या खूप खुश होतो. लाडबाई त्याला चांगलंच गुंडाळत असते आणि इकडे नाईकबाईंच्या हाताचा पट्टा सुरूच असतो. एकानंतर एक दे दनादन त्या समीरच्या थोबाडीत मारत असतात. कामिनी, नानी, रजनी या सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो. नाईकबाई समीरला मारत मारत आतल्या खोलीत आणतात आणि पुन्हा एकदा समीरच्या थोबाडीत मारणार. इतक्यात नानी नाईकबाईंचा हात पकडते आणि जोरात ओरडते, बस झालं मास्तरीनबाई, माझ्या समीरवर हात उचलायची हिंमत कशी केलीस तू. नाईकबाईंना खूप राग येतो. नाईकबाई नानीला समजवण्याचा प्रयत्न करतात. नानी, तुमच्या या नातवाने ना व्यभिचार केलाय. स्वतःची सोन्यासारखी बायको असताना दुसऱ्या बाईबरोबर याचं प्रेम प्रकरण सुरू आहे. याला सगळं करताना लाज नाही वाटली का. आणि नानी, आमच्याकडे याचा पुरावा सुद्धा आहे. थांबा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. असं म्हणून नाईकबाई नानीला व्हिडिओ दाखवणार, तर नानी चिडून म्हणते, मला नाही पाहायचा आहे कोणता व्हिडिओ, कारण माझ्या नातवावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यावर मी संस्कार केले आहेत आणि तो कधीही असं करू शकत नाही. जयंती आणि नाईकबाईंना मोठा धक्काच बसतो की नानी व्हिडिओ पाहायला, पुरावा पाहायला सुद्धा तयार नाहीये. तर नाईकबाई म्हणतात, नानी, आम्ही खरं बोलतोय, बाकीचं सगळं सोडा, तुम्ही तुमच्या इज्जतीचा विचार करा. गावात लोक तुम्हाला मानतात, तुमचा गावात मान आहे आणि तुमच्याच नातवाने असं केल्यावर लोक तुम्हाला नावं ठेवतील आणि तुम्हाला नावं ठेवलेली मला बिलकुल आवडणार नाही. माझं सोडा, माझंही सोडून द्या, परंतु या मुलीचा विचार करा. आपण तिला आपल्या घरी आणलंय, ती सून आहे आपली आणि तिच्याबरोबर हा असं कसं काय वागू शकतो. तर नानी निर्लज्जपणे म्हणते, वा ग वा, माझं नाव घेतेस. अगं, तुला माझी काळजी का स्वतःची काळजी आहे, कारण गावात माझ्यापेक्षा तुला जास्त मान आहे. लाडक्या नाईकबाईंवर लोक थुंकतील ना की अख्ख्या जगातील मुलांना ज्ञान देणाऱ्या, संस्कार देणाऱ्या नाईकबाई स्वतःच्या मुलाला संस्कार नाही देऊ शकल्या. त्यामुळे तू या मुलीला सपोर्ट करतीयेस, तिला पाठीशी घालतीये. नाईकबाई डोक्याला हातच लावतात की या नानीला कसं समजावून सांगायचं. जयंती रडत असते आणि मग समीर हा नानीला समजवण्याचा प्रयत्न करतो. नानी, ही जयंती ना मूर्ख आहे, मी काहीच असं करत नव्हतो, तिचा गैरसमज झालाय आणि उगाचच माझ्यावर घाणेरडे आरोप लावतीये. मी असं काहीच केलेलं नाहीये. जयंतीला खूप राग येतो आणि जयंती चक्क या समीरच्या अंगावर धावून जाते, त्याची गचंडी पकडते आणि म्हणते, यू लायर, तू लायर होता, लायर आहे, लायर राहशील. आणि जयंती नानीला समजवण्याचा प्रयत्न करते. ग्रँड मिल, माझं ऐकून घ्या, मी खरं बोलतीये, माझ्याकडे पुरावा आहे, पण तुम्ही पुरावा पाहायला सुद्धा तयार नाहीये. परंतु ही नानी पुरावा पाहायला स्पष्ट शब्दात नकार देते. आणि मग नाईकबाई म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला पुरावा पाहायचा नाही, तुमचा पुराव्यावर विश्वास नाही, आपण आहे ना त्या डॉलीला बोलून घेऊया, ती डॉलीच आता सगळं सत्य सांगेल. आणि मग नाईकबाई या समीरला बाजूला घेऊन जातात आणि म्हणतात, लेकरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्या मुलीला एकदा बोलव, म्हणजे खरंच खरं आणि खोट्याच्या खोटं सगळं होऊन जाईल. समीर हा तिचा नंबर पाठ असतो, नंबर डायल करू लागतो. जयंती म्हणते, पाहिलं का ग्रँड मिल, खोटाडा लायर कुठला, याच्याकडे तिचा नंबर मग कसा काय. तर समीर म्हणतो, असा मूर्खपणा करते ही. अगं, मला एकदा तिच्याकडे काम होतं, तिच्या आईचा केटरिंगचा बिझनेस आहे, म्हणून मी नंबर घेतला होता, दुसरं काही नाही. जयंती म्हणते, खोटाडा कुठला, येऊ दे ना तिला, आता मी पाहतेच काय होईल. आणि पुन्हा एकदा नाईकबाई समीरला दम देत असतात, परंतु नानी काही ऐकत नाही आणि नाईकबाईंना 4 शब्द सुनावते की माझ्या नातवाला काही बोलायचं नाही, या सगळ्या प्रकरणात तुझ्या सुनेची चूक आहे, तुझी चूक आहे. माझा नातू हा निर्दोष आहे आणि तो अशी चूक कधीही करू शकत नाही.
त्यामुळे बिचाऱ्या नाईकबाई खूप दुःखी होतात. दुसरीकडे मना तिच्या कॉलेजच्या बसमधून खाली उतरते आणि मोबाईल पाहत पाहत घराकडे येत असते. आणि त्याच वेळेस एक गुंड तेथे येतो, चोर तेथे येतो आणि मनाच्या हातातला मोबाईल हिसकावून पळून जातो. मना चोर चोर म्हणून त्याच्या मागे धावते. तर हा चोर लांब लांब पळत असतो. मना त्याचा पाठलाग करत असते आणि एका क्षणाला तो तिच्यापासून दूर निघून जातो. मनाला समजतं की हा कोठे जाणार आहे आणि मना शॉर्टकटने त्याच्या समोर येते आणि चक्क त्याच्या सणसणीत मुस्काटात मारते. आणि हा चोर चेहऱ्यावरचा कपडा बाजूला करतो आणि म्हणतो, अगं मी ये अनुज. आणि अनुजला पाहून मनाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते, अनुज तू? तर अनुज म्हणतो, हो मी. तुला काय वाटलं मी चोर आहे? तुला असं एकदाही नाही वाटलं का आपला एखादा मित्र असेल, आपल्याबरोबर प्रँक करत असेल? मना म्हणते, एकतर या संपूर्ण गावात तूच फक्त माझा मित्र आहेस आणि मागील 4 वर्षांपासून तू मुंबईला आहेस MBAचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मग मला कसं कळणार की तूच ह्या? अनुज म्हणतो, हो हो, पण तुझा हात खूप लागतो गो आधीसारखाच. आणि हे दोघे गप्पा मारत मारत समुद्र किनाऱ्यावर जातात. आणि इकडे डॉली ही नायकांच्या घरी येऊन बसलेली असते आणि नाईकबाई तिच्या समोर असतात. डॉली समीरकडे पाहते. समीर तिला इशारे करत असतो. नाईकबाई डॉलीला जाब विचारतात, डॉली तुझं पूर्ण नाव सांग. डॉली सांगते, डॉली म्हात्रे. आणि नाईकबाई विचारतात, तुझा आणि समीरचा काय संबंध आहे? तू समीरला ओळखतेस का? डॉली ही समीरकडे पाहते. समीर तिला इशारे करत असतो. हे जयंतीला दिसतं आणि मग जयंती परत एकदा डॉलीवर हल्ला चढवते. डॉलीची वेणी पकडते, डॉलीला देत दनादन मारहाण करते. सगळे जयंती आणि डॉलीच्या मागे धावतात. नाईकबाई डॉलीला शांत करतात. नानी चिडून म्हणते, ए काय मासळी बाजार करून ठेवला रे, गप्प बसा. पण जयंती म्हणते, ही डॉली निर्लज्ज, माझ्या नवऱ्याबरोबर अफेअर आहे तिचं. नाईकबाई म्हणते, गप्प बसायचं, कुणी काहीच बोलायचं नाही. तर जयंती चिडून म्हणते, मी नाही गप्प बसणार. ग्रँड मिल, तुमच्या नातवाने माझ्याबरोबर चुकीचं केलंय. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेय, प्रूफ दाखवतेय, तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. मी काही तिला सोडणार नाहीये. आणि मग ही नानी विचारते, ए मुली, हे सगळं काही खरं आहे का? बोल तू. जयंती म्हणते, म्हणजे तुमचा तिच्यावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास नाहीये का? समीर म्हणतो, अगं सांगितलं ना, एका महत्त्वाच्या कामासाठी फक्त तिचा नंबर घेतला होता. तर जयंती म्हणते, यू लायर, गप्प बस. मग समीर, जयंती, नानी या सगळ्यांमध्ये भांडण सुरू होतं आणि चांगलाच कल्ला होतो. नाईकबाई सगळ्यांना गप्प राहायला सांगतात. इकडे मना आणि अनुज हे दोघे समुद्र किनाऱ्यावर येतात आणि या दोघांच्या लहानपणीच्या गप्पा सुरू होतात. आपण दोघे लहानपणी किती एन्जॉय करायचो, किती मस्ती करायचो. मग हे दोघे आठवतात की येथे एक टांगेवाला होता, आपण आईस्क्रीम खायचो त्याच्या टांग्यात बसून. आणि एकदा त्याच्या टकलावरच तो पूर्ण आईस्क्रीम सांडलं होतं, तेव्हा तो किती चिडला होता. मना हसू लागते आणि अनुज म्हणतो, आपण तासनतास या पाण्यामध्ये बसायचो, चल. असं म्हणून अनुज मनाचा हात पकडतो, तिला पाण्यात घेऊन जातो आणि जोरात ओरडतो, आय लव अलिबाग. मना त्याच्याकडे पाहतच राहते. आणि अलिबागचं या समुद्र किनाऱ्याचं खूपच सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. इकडे नाईकबाई सगळ्यांना शांत करतात आणि डॉलीला जाब विचारतात, तू त्याच्याबरोबर तेथे का गेली होतीस ते सांग. तर डॉली सांगते, मी बाहेरून परीक्षा देते ना आणि मी त्या परीक्षेत नापास झाले म्हणून मी रडत होते. समीरने मला धीर दिला आणि माझे अश्रू पुसले. तेव्हा या जयंतीला असं वाटलं की तो माझ्या गालाला हात लावतोय, पण त्याने असं काहीच केलं नाही. नाईकबाई विचारतात, अरे वा, खरंच का? तर जयंती रडत रडत सांगते, नाही मिल, हे दोघे खोटं बोलताय. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं, या दोघांचं अफेअर आहे. ही आपल्या घरासमोरच असते आणि हा समीर तिला फ्लाइंग किस देतो, तिच्याशी इशाऱ्याने बोलतो. हे दोघे आपल्याला फसवताय. आणि तेव्हा ही डॉली म्हणते, नाही, मी असं काही करत नाही. जयंतीला खूप राग येतो आणि जयंती चक्क या डॉलीच्या सणसणीत थोबाडीत मारते. डॉली रडू लागते आणि या समीरला म्हणते, पाहिलं का, तुझी बायको मला पुन्हा पुन्हा मारतीये आणि तू काहीच करत नाहीये. समीरला खूप राग येतो आणि समीर चक्क जयंतीवर हात उचलतो. तर नाईकबाई त्याला थांबवतात आणि ठणकावून सांगतात की बायकोवर हात उचलायचा नाही. नानी चिडून म्हणते, वागवा, तुला या जयंतीचा कळवळा आणि स्वतःच्या मुलाला मारतेस तेव्हा काही नाही का? तेव्हा नाईकबाई नानीला सुद्धा ठणकावून सांगतात, नानी, मी सगळं सहन करेल,
पण नवऱ्याने बायकोवर हात उचललेला मी सहन करणार नाही. नानी गप्प बसते. नाईकबाई या डॉलीला ठणकावून सांगतात, डॉली पहा, हा माझा मुलगा समीर आणि ही त्याची बायको जयंती. या दोघांचं लग्न झालंय. तुमचं एकमेकांशी काहीही नातं असलं तरी सुद्धा तू जयंतीची जागा कधीही घेऊ शकत नाही. समीरचं लग्न झालंय आणि तुझं लग्न अजून झालेलं नाहीये. त्यामुळे या समीरशी कोणतं नातं ठेवायचं की नाही हे तू तुझं ठरव. उगाचच तुझी बदनामी होईल, तुला त्रास होईल. या समीरला काही फरक पडणार नाही हे लक्षात ठेव. डॉली रडू लागते आणि रडत रडत तेथून निघून जाते. मग नाईकबाई समीरचा हात पकडतात आणि त्याला आतमध्ये घेऊन जातात. इकडे अनुज हा मनावर पाणी उडवायला लावतो आणि हे दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. मग अनुज मनाचा हात पकडतो आणि तिला समुद्र किनाऱ्यावर घेऊन येतो. नाईकबाई समीरला समजवण्याचा प्रयत्न करतात. समीर पहा, सोन्यासारखी बायको आहे तुझी, कशाला या डॉली किंवा दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या नादाला लागतो. अरे तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, आणि मग लव्ह मॅरेज असताना सुद्धा तू असं वागतोय. खरंच खूप चुकीचं करतोयस तू. याचा तुला खूप त्रास होईल, एवढं लक्षात ठेव. आणि यानंतर जर तू पुन्हा असं केलंस तर मी स्वतः तुला या घराबाहेर काढेल, एवढं लक्षात ठेव. समीर चिडून म्हणतो, काढ ना मग, आत्ताच घराबाहेर काढ, कशाला वाट पाहतीयेस. आणि जयंती, तू राहा येते तुझ्या मिलबरोबर, राहा सुखात. जयंती खूप रडू लागते आणि म्हणते, पाहिलं का मिल कसा बोलतोय हा माझ्याशी. तर नानी चिडून म्हणते, मास्तरीनबाई, तू कोण ग माझ्या लाडक्या नातवाला या घराबाहेर काढणारी. हे घर माझं आहे आणि मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार. नाईकबाई म्हणतात, नानी, जेव्हा मी त्याच्या थोबाडीत मारली ना, मलाही त्रास झाला. शेवटी तो माझाच मुलगा आहे ना. 9 महिने त्याला पोटात वाढवलंय, जन्म दिलाय मी. नानी चिडून म्हणते, फक्त तेवढंच केलंयस तू. त्याला लहानचं मोठं मी केलंय, संस्कार मी दिले आहेत. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं. नाईकबाई चिडून म्हणतात, आता खूप झालं, मी यांना कॉल करून बोलवते, त्यांच्यासमोरच सगळा फैसला व्हायला पाहिजे. तर नानी चिडून म्हणते, हेमंतला कॉल करण्याची गरज नाहीये, तो माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये. जो काही निर्णय घेईल तो मीच घेईल, मी येथे आहे ना. नाईकबाईंना खूप राग येतो आणि त्या जयंतीला सांगतात, जयंती, मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकत नाहीये. त्यामुळे जर याने पुन्हा असं काही केलं, तो सुधारला नाही, तर तू तुझा निर्णय घेऊ शकते. मी तुला अडवणार नाही. तुला घर सोडून जायचं, घर सोडून जा, त्याला सोडायचं, तुझ्या पॉप्सिकलला कॉल लावायचा, तू काही करू शकतेस. जयंतीला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. समीरचं हे लफडं नाईकबाईंचा एक वेगळाच रुद्रावतार आपला दाखवून गेलं, एवढं मात्र नक्की. परंतु नानीसमोर अजूनही नाईकबाईंचं काही चालत नाही. आजचा एपिसोड तर खूप छान होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाई त्यांच्याकडे ट्युशनला आलेल्या एका लहान मुलाला चांगले संस्कार देत असतील, तेव्हा ही रजनी आणि नानी म्हणतील, स्वतःच्या मुलाला संस्कार नाही देता आले आणि आता दुसऱ्यांच्या मुलाला संस्कार देत आहे. आणि इकडे लाडबाईला चक्क समीर आणि डॉलीचा हा व्हायरल व्हिडिओ दिसणार आणि लाडबाई विचारतील, कोण आहे हा? तर ही बाई सांगेल, हा तर नाईकबाईंचा मुलगा आहे. लाडबाई हसू लागतील, खुश होतील. आणि इकडे हाच व्हिडिओ पॉप्सिकल्स म्हणजे जयंतीचा बाप सुद्धा पाहणार. जयंतीचा बाप हा मोठा गुंड असेल, जो आता लवकरच आमदार होणार आहे आणि आपल्या मुलीचा नवरा असं करतोय हे पाहून त्याला खूप राग येईल. घरी आल्यावर नाईकबाई बंड्याला सगळं सांगतील आणि हा बंड्या तसाच निर्लज्ज म्हणेल की आपला समीर तरुण आहे, त्याला जर तरुण वयात असं लफडं करावंसं वाटलं, काही करावं लागलं तर त्यात काय चुकीचं आहे, करू दे ना त्याला. हे ऐकून नाईकबाई खूप चिडतील. पण त्याच वेळेस जयंतीचा बाप आणि आई तेथे येतील आणि या दोघांना पाहून बंड्याला जबर धक्का बसेल. नाईकबाई सुद्धा घाबरतील. मग आता हा पॉप्सिकल्स जयंतीचा बाप या नालायक समीरचे काय हाल करतो हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, आता हा समीर वाचेल की नाही? हेमंत आणि नानी त्याला वाचू शकतील की नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
खूप 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 धन्यवाद.